काय सांगताल सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. तुम्ही एका पक्षाचे या गावचे मोठे नेते आहात. काय सांगताल तुम्ही तुमच्या पक्षाबद्दल? आमचा पक्ष शिवसेना आहे. शिवसेना म्हणण्यापेक्षा आम्ही विकास काम बघून आम्ही सुहासभाईच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम करत आहोत आणि आम्ही कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहोत. आतापर्यंत सुहासभाई असतील किंवा तानाजीभाई पाटील असतील, गावात किती कामं झालेली? गावात भरपूर प्रकारे काम झाले, सगळ्या प्रकारचे काम झाले. पाण्याच्या प्रकारे काम झालेले आहे, वीज प्रश्न सोडवलेले आलेले आहेत. परत ना टेंबूचं काम 6व्या टप्प्यात झालेलं आहे. फक्त आता ते चालू झाल्यानंतर ह्या 1-2-3 महिन्यात चालू होतील ते काम टेंबूची. विरोधक म्हणजे टेंबूचं काम भाजपनं पूर्ण केलं, हे खरं आहे? नाही, टेंबूचं काम हे अनिल भाऊच्या माध्यमातूनच पूर्ण झालेलं आहे. त्यात कोणाचा हे काही हे नाही. आता जे नवीन पिढीचं आहे, जे तानाजी पाटील यांचे सुपुत्र उभं आहेत, तर त्यांना तुम्ही साथ कशी द्या? नाही, त्यांचा आम्ही म्हणण्यापेक्षा जनता साथ देते त्यांना आणि जनता विकास काम बघून त्यांच्या पाठीमागे आहे. आणि त्यात विरोधकात जरी माणूस गेला त्यांच्यापाशी तरी मोकळा माघारी येत नाही. त्याचं कामाचं निरसन आणि काम पूर्ण करूनच माघारी येतोय. असं नाही की तिथं पार्टी बघितली जाते. किती टक्के मतदान होईल असं तुम्हाला अपेक्षा आहे लिंगेवर गावात? 70% मतदान होईल लिंगेवर गावात. लिंगरे गावात किती कोटीची काम आतापर्यंत झालेली? आता मला समजते एवढ्यात तरी माझ्या 5-6 वर्षाच्या कालावधीत 7 ते 8 कोटीचे काम झाले. आणि केवळ अनिल भाऊ आणि सुहासभाई आणि अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून कामं झालेली. आणि आतापर्यंत सगळ्यात मोठी कामं त्या कालखंडात झालेली आहेत. तुम्ही जिल्हा परिषद गटाच्या बाकीच्या तुमच्या गावाच्या बरोबरच इतर गावातल्या मतदारांना काय आवाहन करता? मी इतर गावाच्या मतदारांना एवढंच आवाहन करतो की आपल्या वेळी आणि आपली काम कोण करते ते बघूनच मतदान करावं. कोण पैसे देते, कोण काय करते म्हणून आम्ही दाखवते म्हणून मतदान देऊ नये. प्रत्यक्ष काम बघावं, विकास बघावा आणि मतदान करावं, एवढंच आवाहन करतो मी.